हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. मयूरने त्यांना त्यांच्या त्यांच्या जागांवर नेलं. रियाने इंटरकॉमवरून सर्वांना त्यांची ओळख करून दिली. आजचा मुख्य पाहुणा मयूर होता. म्हणूनच हरीश सरांनी वाण्याला खास जबाबदारी दिली होती, मुख्य पाहुण्याची देखरेख करण्याची. आज मी तुला विशेष काळजीपूर्वक सांभाळणार आहे माझा मित्र मयूर. सर्व काही तयार होतं आणि वाण्या स्टेजच्या मागे गेली, नृत्याच्या तयारीकडे लक्ष देण्यासाठी. काही विद्यार्थीही नृत्यासाठी तयार करत होते. शिक्षकसुद्धा परफॉर्म करणार होते. रिया म्हणाली, मिस वाण्या, तुम्ही उत्कर्ष सरांना पाहिलं का? ते तुमच्यासोबत परफॉर्म करणार आहेत आणि अजून आलेच नाहीत. कॉल्सही उचलत नाहीत. वाण्या थोडी चिंतेत पडली. काय? त्यांच्याशिवाय मी नृत्य कसं करणार? थांब, मी कॉल करते त्यांना. तोपर्यंत तुम्ही प्रार्थना करून कार्यक्रमाची सुरुवात करा आणि मुख्य पाहुण्यांकडून दीप प्रज्वलित करून घ्या. तिने उत्कर्षाला अनेकदा कॉल केला पण त्याने उचलले नाही. थोड्याच वेळात त्याचा कॉल आला. पण आत्ता काय? वाण्याला वाटलं हा परफॉर्मन्स रद्दच करावा लागेल. ती नाव काढण्याचं ठरवत होती तेवढ्यात मयूर आला. मयूर खूप आनंदी होता, कारण वाण्या त्याची मैत्रीण झाली होती. त्याची क्रश आता त्याची मैत्रीण होती. हे सगळं सुरू झालं होतं त्या दिवशी जेव्हा ते कॉलेजच्या मीटिंगवरून परतत होते. वाण्याने संवाद सुरू केला, पण मयूरने त्यावेळी तिला थोडं दुर्लक्ष केलं. तिने चिडून पाहिलं आणि तिचं रागावलेलं ते रूप अजूनच सुंदर वाटलं त्याला. तिने सॉरी म्हटलं. एखाद्या मुलीच्या तोंडून सॉरी ऐकणं दुर्मिळ असतं. मयूरने आधीच तिला माफ केलं होतं. वा, आज मयूरची नजर थेट वाण्यावर खिळली होती. ती लाल गाऊनमध्ये परीसारखी दिसत होती. मयूरने काळा ड्रेस घातला होता. त्याने तिला हात हलवून हाय केलं आणि ती त्याच्याकडे आली. त्याला आणि इतर पाहुण्यांना त्यांच्या त्यांच्या सीटवर नेऊन बसवलं. प्रार्थना सुरू झाली आणि मयूरने स्टेजवर जाऊन दीप प्रज्वलन केलं. पण त्याला एक गोष्ट सतावत होती की वाण्या कुठे आहे? ती हॉलमध्ये दिसतच नव्हती. मग तो सरळ स्टेजच्या मागे गेला आणि बघतो तर काय, वाण्या तिथे चिंतेत उभी होती. मयूर थोडा काळजीत म्हणतो, काय झालं वाण्या? सगळं ठीक आहे ना? काही प्रॉब्लेम? वाण्या थोडं चिडून म्हणते, तू इथे का आलास? तू आजचा मुख्य पाहुणा आहेस. तुला तुझ्या जागेवर बसायला पाहिजे. मयूर हसत म्हणतो, मी माझ्या मैत्रिणीला शोधत होतो आणि ती कुठेच सापडत नव्हती म्हणून स्टेजच्या मागे आलो आणि बघतो तर काय, ही इथे चिंतेत उभी आहे. वाण्या हसत म्हणते, बस झालं तुझं नाटक. मी माझं नाव डान्समधून काढणार होते. मयूर थोडा चिडवून म्हणतो, कशामुळे? भीती वाटते का? माझी मैत्रीण एक प्रोफेसर आणि डान्सची भीती वाटते? वाण्या रागाने म्हणते, शट अप. मला कशाचीच भीती नाही. प्रॉब्लेम डान्स पार्टनरचा आहे. उत्कर्ष अजूनपर्यंत आलाच नाही. कॉल केला तर म्हणाला त्याच्या घरी अचानक काहीतरी अर्जन्सी आली आहे, त्यामुळे तो येऊ शकत नाही. त्यामुळे आता मी ती परफॉर्मन्स करू शकत नाही. मयूर गंभीर होत म्हणतो, ओ, इतकंच का? मग मी हो का तुझा पार्टनर, म्हणजे डान्स पार्टनर? वाण्या थोडी आश्चर्यचकित होत म्हणते, तुला डान्स येतो? मयूर आत्मविश्वासाने म्हणतो, बरा डान्स करतो. तू स्टेप्स दाखव, पाहू तरी कितपत जमतोय. वाण्या एक छोटीशी स्मित हास्य करत म्हणते, ठीक आहे, चल करूया मग. वाण्याने त्याला डान्सचा व्हिडिओ दाखवला आणि दोघांनी मिळून सुमारे 1 तास तरी प्रॅक्टिस केली. वाण्या थोडीशी नर्वस होती, पण कदाचित मयूरने ते ओळखलं आणि हळूच म्हटलं, सगळं छान होईल, काळजी करू नकोस. वाण्याच्या आयुष्यातला आजचा दिवस खूप खास होता आणि त्यात मयूरचं आगमन म्हणजे जणू एखाद्या समस्येवर आलेला सहज उपायच होता. उत्कर्ष कार्यक्रमात हजर नव्हता, त्यामुळे वाण्याचा डान्स परफॉर्मन्स रद्द होणार होता. पण त्यावेळी मयूर पुढे आला आणि म्हणाला, मी तुझा डान्स पार्टनर बनेन. आता कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. पहिलं नृत्य वनिता आणि वर्षिता या दोघींनी आशिया फिल्म बर्फी या गाण्यावर केलं. त्यांनी खूप सुंदर परफॉर्मन्स केला. प्रेक्षकांनीही त्यांचा परफॉर्मन्स प्रचंड एन्जॉय केला आणि जोरदार टाळ्यांनी कौतुक केलं. दुसरा परफॉर्मन्स एका सुंदर नाटकाचा होता, जो इतर प्रोफेसर्सनी सादर केला. त्यानंतर मिमिक्री, गाण्यांचे कार्यक्रम, काही विद्यार्थ्यांनी गाणी गायली आणि सगळ्या प्रेक्षकांनी भरपूर मजा केली. आता मात्र कार्यक्रमाचा शेवटचा नृत्य परफॉर्मन्स सुरू होणार होता. होस्टने स्टेजवरून घोषणा केली, नाऊ इट्स टाईम फॉर द लास्ट डान्स परफॉर्मन्स. प्लीज गिव्ह अ बिग राऊंड ऑफ अप्लॉज टू अवर कलीग मिस वन्या अँड मिस्टर उत्कर्ष. सगळ्यांच्या नजरा स्टेजकडे वळल्या, पण स्टेजवर आली ती वन्या एकटीच. तिने होस्टकडून माईक घेतला आणि हसत म्हणाली, गुड इव्हनिंग एव्हरीवन. माझा डान्स पार्टनर उत्कर्ष आज आपल्यात नाही,
त्यामुळे मी माझा नवीन डान्स पार्टनर स्टेजवर आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. मिस्टर मयूर. इतकं म्हणतात सगळे अवाक झाले, विशेषतः हरीश सर आणि श्वेता मॅडम. त्यांना कधीच वाटलं नव्हतं की मयूर डान्ससाठी होकार देईल. थोड्या क्षणात मयूर स्टेजवर आला. स्टेजवरील लाईट्स बंद करण्यात आले आणि फक्त मध्यभागी स्पॉटलाईट सुरू झाला. स्टेजच्या एका बाजूला लहान मुली उभ्या होत्या, दुसऱ्या बाजूला लहान मुले आणि मध्ये उभे होते वाण्या आणि मयूर. संगीत सुरू झालं. सर्वात आधी लहान मुलं नाचायला सुरुवात करतात. गाणं सुरू होतं. चक धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम चक धूम धूम. संगीताच्या बीट्सवर स्टेजवर चैतन्य संचारलं. लहान मुलं त्यांच्या चपळ हालचालींनी रंग भरत होती आणि त्या लयीत एकदम डाव्या बाजूने मयूर एंट्री घेतो. त्याने थेट गाण्याची ओळ गात सुरुवात केली. घोडे जैसी चाल हाथी जैसी दुम, ओ सावन राजा कहाँ से आए तुम. प्रेक्षकांनी एकच जल्लोष केला. मयूरचं हे रूप, त्याचं गाणं आणि त्याची एनर्जी बघून सगळे थक्क झाले. त्या क्षणी कोणालाच वाटलं नाही की जो मयूर बाहेरून इतका शांत, गोंधळ न करणारा वाटतो, तो इतका छान परफॉर्म करू शकतो. पण खरं तर त्या स्टेजवर त्या क्षणी मयूर आणि वाण्या दोघेही जणू लहान मुलांमध्ये एक वेगळीच जादू निर्माण करत होते. एक सुंदर आठवण बनवत होते बालदिनासाठी आणि कदाचित त्यांच्या नात्यासाठी सुद्धा. कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन झालं आणि शेवटच्या धमाल परफॉर्मन्सनंतर संपूर्ण सभागृहात आनंदाचं वातावरण पसरलं. आता सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केली होती. त्यामुळे पाहुणे आणि प्रेक्षक सगळे जेवणासाठी बाहेर पडले. मयूर आणि वाण्याने आपापले कॉस्ट्युम्स बदलले आणि जेवणासाठी गेले. त्यांनी प्लेट घेतल्या आणि जाऊन हरीश सर आणि श्वेता मॅडम यांच्या टेबलाजवळ बसले. हरीश सर हसत म्हणाले, तुम्ही सगळ्यांनी कार्यक्रम खूप छान हाताळला. मी खूप खुश आहे. आणि तुम्हा दोघांनी तर डान्स अप्रतिम केला. मयूर, तुला डान्स कधीपासून येतो रे? मयूर हसून म्हणाला, मी हा डान्स फक्त 1 तास आधी शिकलो. वाण्याने मला शिकवलं. वाण्या हसत बोलली, हो काका, याने खूप छान डान्स केला. सुरुवातीला मी खूप टेन्शनमध्ये होते. माझा परफॉर्मन्स काढून टाकायचं ठरवलं होतं. पण मयूर आला, म्हणाला तो माझा पार्टनर बनेल आणि खरंच त्याने खूप छान केलं. श्वेता मॅडम बोलल्या, वाण्या, तूही फार चांगलं काम केलंस. विशेषतः मुलांना सांभाळताना तू ज्या पद्धतीने त्यांचं लक्ष ठेवलंस त्यासाठी थँक्यू. तू त्यांचा दिवस खास केलास. आणि दिनेश अण्णा कसे आहेत आता? वाण्या हळू आवाजात म्हणते, थँक्यू म्हणायचं काहीच कारण नाही मॅम. ती मुलं आहेत, त्यांना उत्तम गोष्टी मिळायलाच हव्यात. आणि अण्णा आता बरे आहेत मावशी. तेवढ्यात हरीश सर थोडे गंभीर होत बोलले, वाण्या बेटा, एक प्रश्न विचारू? जर तुला काही त्रास होत नसेल तर? वाण्या थोडा आश्चर्याने म्हणते, हो काका, नक्की विचारा, काहीही. हरीश सर हळू आवाजात म्हणतात, तू मयूरशी लग्न करशील का? तू आमची दुसरी मुलगी बनशील का? नको असल्यास तू सरळ नाही म्हणू शकतेस. दोन्ही कुटुंबांनी होकार दिलाय आणि मयूरही तयार आहे. पण तुझं मत सर्वात महत्त्वाचं आहे बेटा. वाण्या ऐकून हादरली. तिचा चेहरा थोडा स्तब्ध झाला. क्षणभर सगळं थांबलेलं वाटलं. वाण्या म्हणते, काका. ते ऐकून वाण्या क्षणभर स्तब्ध झाली, पण संयम ठेवत तिने शांतपणे उत्तर दिलं, काका, मला मयूरशी लग्न करण्यास काहीच हरकत नाही. पण आम्ही फक्त 5 दिवसांपूर्वी भेटलो आहोत. मला त्याच्याबद्दल अजून जाणून घ्यायचं आहे. थोडा वेळ द्या, मी तुम्हाला माझं मत नक्की सांगेन. हरीश काका हसून म्हणाले, बेटा, अगदी बरोबर बोललीस. आधी एकमेकांना समजून घ्या. आम्ही तुझ्यावर कधीच जबरदस्ती करणार नाही आणि मी दिनेशलाही तसं करू देणार नाही. मयूरला ओळखण्यासाठी तुम्ही दोघं वेळ घालवू शकता. आणि हो, येत्या रविवारी आमचा 50वा विवाह वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त आमच्या घरी ये. मी आमंत्रण कार्ड तुझ्या घरी पाठवतो आणि स्वतः दिनेशशी बोलतो. वाण्या हसत म्हणाली, वा, 50वा वाढदिवस. धन्यवाद काका, आम्ही नक्की येऊ. आता मी घरी जाते. संध्याकाळ झाली आहे आणि ते माझी वाट बघत असतील. हरीश म्हणतात, हो बेटा, काळजीपूर्वक जा आणि घरी पोचल्यावर एक फोन किंवा मेसेज कर. वाण्याने त्यांना हात हलवून टाटा केला आणि ती घरी परतली. रात्रीची वेळ. वाण्याने घरच्यांसोबत जेवण केलं. सगळ्यांनी एकत्र वेळ घालवला. तिने आजच्या दिवसाची सगळी हकीकत, हरीश काकांनी विचारलेला प्रश्न आणि आपली प्रतिक्रिया घरच्यांना सांगितली. रात्री खोलीत जाऊन मोबाईल चेक केला आणि तिथे एका व्यक्तीचा मेसेज होता. मयूरचा मेसेज. शनिवारी रात्री मयूरने वाण्याला एक मेसेज पाठवला.
मयूर म्हणतो, हाय कशी आहेस? वाण्या म्हणते, हॅलो, मी ठीक आहे. मयूर म्हणतो, माझं सर्दी खोकल्याने वाईट हाल झाले आहे. कारण त्या दिवशी डान्स करताना मी पावसात भिजलो होतो, म्हणून विचारलं तू ठीक आहेस ना? वाण्या थोडी मिश्किलपणे म्हणते, अरे, आधी पावसात नाहीस का भिजला? मयूर म्हणतो, नाही ग, मला फारसा पाऊस आवडत नाही. वाण्या म्हणते, मग डान्सला होकार का दिला? सांगितलं असतंस ना? काढा घेतलास का? औषध घेतलंस? मयूर म्हणतो, थोडं गोड बोलत, तू उदास होतीस आणि मला तुझं असं पाहवत नव्हतं, म्हणूनच मी तयार झालो. आईने काढा बनवून जबरदस्तीने प्यायला लावलाय. वाण्या हसत म्हणते, ओहो, फ्लर्टिंग करत आहेस वाटतं. पण या तुझ्या गोडगोड ओळींना मी प्रभावित होत नाही. मयूर म्हणतो, मग काय करू? म्हणजे तू इम्प्रेस होशील मॅडम? वाण्या म्हणते, सर, स्वतःची काळजी घेतली असतीस तर तेच खूप झालं असतं आणि मला इम्प्रेस करणं अशक्य आहे. मयूर म्हणतो, म्हणजे तू मला चॅलेंज देतेस का? वाण्या थट्टेने म्हणते, चॅलेंज नाही, एका ब्रेनलेस इडियटला बोलते जो सध्या माझ्याशी चॅट करत आहे. मयूर म्हणतो, म्हणजे मी ब्रेनलेस इडियट आहे? वाण्या म्हणते, मी असं कधी म्हटलं? मयूर, आत्ताच तू म्हटलंस ना वेडी मुलगी. वाण्या थोडी रागावून, तू मला वेडी मुलगी म्हणालास? मी आता तुझ्याशी बोलत नाही. इतकं बोलून वाण्याने मुद्दामून इंटरनेट बंद केलं आणि झोपी गेली. शनिवारी संध्याकाळी वाण्या आणि वानू दोघींनी मिळून हरीश काका आणि श्वेता काकूंसाठी गिफ्ट घेण्यासाठी शॉपिंगला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एक सुंदर कपल रिंग्स विकत घेतल्या. एक जोडपे काकांसाठी आणि दुसरं वडिलांना आणि आईसाठी. थोडंफार खरेदी करून त्या घरी परतल्या. रात्री मयूरकडून वाण्याला निमंत्रणाचं कार्ड आलं आणि दोघांनी थोडा वेळ गप्पा मारल्या. मग वाण्या झोपी गेली. रविवारी संध्याकाळी वाण्या पारंपरिक पोशाखात सजून तयार झाली. तिचं कुटुंबसुद्धा तिच्यासोबत कार्यक्रमासाठी निघालं. तिथे पोचल्यावर हरीश काका आणि श्वेता काकू यांनी अगत्याने त्यांचं स्वागत केलं. मयूरही आलाच सुंदरसा कुर्ता घालून. आज मयूरच्या आईबाबांची 50व्या लग्नाचा वाढदिवस होता. या निमित्ताने त्यांनी एक मोठा कार्यक्रम ठेवला होता आणि मयूरने खास करून दिनेश काका आणि त्यांच्या कुटुंबाला आमंत्रण दिलं होतं. ती आली लाल रंगाच्या ड्रेसमध्ये. मयूर तिला पाहून अक्षरशः थक्क झाला. त्याच्या नजरेत फक्त तीच होती. क्षणभर त्याचं संपूर्ण जग थांबलं होतं. तो स्वतः एक काळ्या रंगाचा कुर्ता घालून तयार झाला होता आणि दोघं एकमेकांना अगदी शोभून दिसत होते. मयूरच्या मनात एक विचार चमकून गेला, किती छान दिसेल ना जर आपण दोघं असंच आपल्या 50व्या लग्नाचा वाढदिवस साजरा करत असू. ती तेव्हाही अशीच सुंदर दिसेल. कार्यक्रमात नंतर वानू आणि वर्षिता यांनी धमाल डान्स केला. मयूरने एक सुंदर गाणं गायलं. यानंतर मयूर आणि वर्षिताने मिळून हरीश काका आणि श्वेता मावशींना एक मोठा फोटो फ्रेम दिला, ज्यात त्यांच्या बालपणापासून ते लग्नापर्यंतचे प्रवासातले अनेक सुंदर क्षण टिपलेले फोटो होते. त्या सगळ्या फोटोसाठी मयूरने तब्बल महिनाभर मेहनत घेतली होती. ते पाहून दोघेही खूप भावूक झाले आणि काही आठवणी आम्हा सर्वांशी शेअर केल्या. तेवढ्यात वाण्याला एक फोन आला. ती आत खूप गोंधळ होता म्हणून बाहेर बागेत गेली बोलायला. फोन तिच्या बालमैत्रिणीचा होता. त्या दोघी खूप वर्षांनी बोलत होत्या, त्यामुळे वाण्याला वेळ कसा गेला हेच कळलं नाही. साधारण 25 मिनिटं झाली असावीत. इतक्यात मयूर तिला शोधत तिथे आला. वाण्याला वाटलं त्याला मदतीची गरज आहे म्हणून तिने कॉल कट केला आणि त्याच्याकडे केली. पाठीकडून ती हसत हसत ओरडली आणि मयूरचा चेहरा पाहताच ती खुदकन हसली, कारण तो खरंच घाबरला होता. त्याचा तो घाबरलेला रिॲक्शन पाहून ती जोरजोरात हसायला लागली. मग मयूरही हसून तिच्यात सामील झाला. मग दोघंही आत परतले आणि तिथलं दृश्य बघून त्यांचं हसू क्षणातच हरपलं. आत काही गुंड उभे होते. त्यांच्या हातात बंदुका होत्या. ते सगळे कार्यक्रमात उपस्थित लोकांच्या म्हणजे त्यांच्या पालकांच्या दिशेने तोंड करून उभे होते. सुदैवाने गुंडांनी मयूर आणि वाण्याला पाहिलं नव्हतं. मयूरने पटकन वाण्याचा हात धरला आणि तिला पुन्हा बागेत घेऊन गेला. मयूर काहीसा घाबरत म्हणतो, आपल्याला काहीतरी करायला हवं. सगळ्यांचं आयुष्य धोक्यात आहे. पोलिसांना बोलवूया. अरे, माझा फोन आतच राहिला. वाण्या थोडीशी घाबरलेली म्हणते, माझा फोन आहे पण बॅटरी संपली आहे आणि आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर त्यांना इथे एकटे सोडून जावं लागेल. काहीतरी विचार कर. मयूर हातात एक काठी घेत म्हणतो, घाबरू नकोस, आपण काहीतरी नक्की करू. मला एक कल्पना सुचली आहे. त्याने त्या झुडपामागे जाऊन वाण्याच्या कानात एक योजना कुजबुजून सांगितली.
दोघं काठी घेऊन झुडपामागे लपले. योजनेनुसार मयूरने शिट्टी वाजवली, जेणेकरून एक गुंड बाहेर येईल आणि दोघं त्याच्यावर हल्ला करून त्याला ताब्यात घेतील. गुंड काही वेळाने बाहेर आला. चेहऱ्यावर मास्क होता, त्यामुळे कोण हे समजलं नाही. मयूरने त्याच्यावर जोरात काठीने हल्ला केला. वाण्यानेही मदत केली. ते दोघं त्याच्यावर झपाट्याने चालून गेले आणि तो काही ओरडू नये म्हणून त्याच्या तोंडात गवत कोंबलं. थांब मयूर, काय करतोयस रे तू? मी आहे आशिष, सोड मला. गुंड्याने अचानक आपला मास्क काढला आणि मयूर अक्षरशः हादरला. तो दुसरा तिसरा कोणी नव्हता तर मयूरचा बालमित्र आणि भावासारखा जवळचा आशिष होता. मयूर चकित होऊन म्हणतो, अरे देवा, हे काय? तू गुंड्यासारखे कपडे का घातलेस आणि तुझ्या हातात बंदुका काय करायला? वाण्या संशयाने म्हणते. मयूर, हे काय? तुला या गुंड्यांची ओळख आहे का? मयूर गोंधळून म्हणतो, अगं वाण्या, तो गुंडा नाही, हा माझा बेस्ट फ्रेंड आहे. पण हे सगळं काय चाललंय त्याचं मला काहीच कळत नाही आहे. आशिष कहणत म्हणतो, जरा तुझ्या बाबांना विचार. आणि हो, तुम्ही दोघांनी मला अशी बदडून काढली आहे ना की चालताही येत नाही आहे आता. प्लीज थोडी मदत करा. वाण्या पुढे गेली आणि मयूरही तिच्या मागे मागे गेला. तिघं घरात शिरले. हरीश काका काहीसे वैतागलेले म्हणतात, तुम्ही दोघं कुठे होतात? आम्ही कॉल करत होतो ते का उचलत नव्हता? वाण्या म्हणते, सॉरी काका, माझा फोन डेड झाला होता. मी एका मैत्रिणीशी बोलत होते फोनवर. मग मयूर मला शोधत आला आणि जेव्हा आम्ही दोघं आत आलो तेव्हा हे लोक इथे उभे दिसले. आम्हाला वाटलं हे खरे गुंड आहेत, त्यामुळे आम्ही लगेच पळालो आणि एक योजना रचली. मग आम्ही या आशिषकडे बोट दाखवत याला काठीने मारलं. मयूर वेडा चेहरा करत म्हणतो, डॅड, हे काय आहे? मी तर माझ्या मित्राला गुंड समजून त्याची चांगलीच धुलाई केली. हरीश काका हसत म्हटले, मी सांगितलं होतं त्याला असे कपडे घालायला. आणि बंदूक ही खेळण्याची आहे बाळा, पहा. ते मयूरच्या चेहऱ्यावर पाण्याचा फवारा मारतात. हरीश म्हणतात, आपण एक खेळ ठरवला होता, ट्रेजर हंट. प्रत्येक जोडप्याला क्लू सापडत जातील. ज्या टीमला ब्लॅक पेपर सापडेल त्यांना ही बंदूक वापरून पाणी मारलं जाईल. मयूर आणि वाण्या म्हणतात, काय? हरीश म्हणतात, हो हो, आणि हे सगळे जोडपे सहभागी होणार आहेत. तुम्ही दोघंही एक टीम आहात. वनिता आणि वर्षिता यांनी विजेत्या कपलसाठी एक ट्रॉफी आणली आहे. आणि त्यानंतर पुढे वेळ सुरू झाला. आता मयूर वाण्या म्हणजे मान्या, हरीश श्वेता, दिनेश गीता आणि इतर सर्व जोडपी खेळ सुरू करतात. सगळ्यांना पहिला क्ल्यू मिळतो. मान्या, पहिला क्लू, इट्स टाईम फॉर अ ट्रेजर हंट. हुर्रे, यू माइट फाइंड द फर्स्ट क्ल्यू इन अ प्लेस दॅट यू ले. मयूर उत्साहात म्हणतो, हे तर बेडरूम असणार. चल पटकन जाऊया. दोघं बेडरूम शोधू लागले. एक नाही, दोन नाही, सगळ्या बेडरूम्स पाहिल्या, काही सापडलं नाही. शेवटी एका खोलीत ब्लॅक पेपर सापडला आणि स्प्लॅश, पाण्याचा जोरदार फवारा. आशिष पाठलाग करत होता त्यांचा आणि तो जोरात हसत होता. वाण्या डोळे फिरवत म्हणते, हे खोटं ठिकाण आहे. जिथे तू झोपतोस असं म्हटलंय, म्हणजे फक्त बेड नाही, सोफा किंवा काउच पण असू शकतं. मग त्यांनी सोफ्यावर शोध घेतला आणि कुशनखाली दुसरा क्लू सापडला. इतर दोन जोडपी अजूनही विचार करण्यातच अडकलेली. शेवटी त्यांनाही ब्लॅक पेपर सापडले आणि त्यांच्यावरही पाण्याचा फवारा पडला. मयूर अभिमानाने म्हणतो, तू खरंच स्मार्ट आहेस वाण्या. वाण्या हसत म्हणते, माहीत आहे. आता दुसरा क्लू वाच. मान्या, दुसरा क्लू, वाव, दॅट्स फास्ट. नाव गो अँड लुक व्हेअर यू क्लीन युअर टीथ लास्ट. मयूर म्हणतो, दात घासले म्हणजे? ब्रश ठेवतो तिथं, बाथरूममध्ये जाऊया. दोघं बाथरूममध्ये पोचले आणि ब्रश ठेवायचं रॅक शोधायला लागले. क्ल्यू मिळाला, पण तो होता पुन्हा एक ब्लॅक पेपर. स्प्लॅश. आशिषचा पुन्हा हल्ला, पाण्याचा जोरदार फवारा. वाण्या हसत म्हणते, हे काही योग्य जागा नाही, जेथे शेवटचं तू दात घासलेस. अजून काहीतरी विचार करायला हवं. सगळे कपल्स आपापले क्लू शोधण्यात गुंग होते. दिनेश गीता आणि हरीश श्वेता यांनी त्यांचा दुसरा क्लू शोधला होता आणि ते आता उत्तरांवर विचार करत होते. इकडे मयूर आणि वाण्या, म्हणण्याची जोडी, दुसऱ्या क्लूचं उत्तर शोधत होती. वाण्या गंभीर विचार करत म्हणते, शेवटी दात घासले. टूथब्रश नाही, टूथपिक आहे का तुझ्याकडे? मयूर म्हणतो, होय, शेल्फमध्ये आहे. पण का विचारतेस? वाण्या भुवया उंचावत म्हणते, म्हणजे तू खरंच ब्रेनलेस आहेस.
दात साफ केलेस याचा अर्थ फक्त ब्रशनेच नाही, कधीकधी टूथपिकनेही करतो ना. चल तिकडे जाऊया. ते लगेच शेल्फकडे गेले आणि टूथपिकच्या बाटलीतून त्यांना तिसरा क्लू मिळाला. मयूरने तो उघडून वाचला. म्हणण्याचा तिसरा क्लू. लुक ॲट हाऊ क्विक यू मूव्ड. द नेक्स्ट क्लू इज व्हेअर यू मेक युअर फूड. मयूर जवळजवळ उड्या मारत म्हटला, जेवण बनवतो म्हणजे किचन. चल पटकन किचनमध्ये जाऊया. ते दोघं किचनमध्ये पोहोचले आणि लगेच शोधायला सुरुवात केली. गॅस खाली, प्लेट स्टँडजवळ, शेल्फमधल्या जारमध्ये, सगळीकडे पाहिलं पण काही सापडलं नाही. मयूर अकस्मात म्हणतो, वाण्या, सापडलं. हो, पटकन ये इथे. वाण्या धावत आली. मयूर हसत म्हणतो, हे बघ, ओव्हनच्या आत सापडलं. म्हणण्याचा चौथा क्लू. कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर हाफवे देअर. नंबर 4 इज द प्लेस वेअर यू डू युअर हेअर. वाण्या हात लावून विचार करत असते आणि म्हणते, केस बनवतो म्हणजे मिररजवळ. पण आपण बेडरूममधल्या मिररजवळ पाहिलं होतं, तिथं काही नव्हतं. अजून कुठं आरसा आहे? मयूर म्हणतो, बाथरूममध्ये आहे. पण तिथेही शोधलं आहे आपलं. मग हे ठिकाण कुठे असणार? इकडे दुसरी 5 जोडपी थकून खेळातून बाहेर पडली होती. आता फक्त 5 कपल्स उरले होते. त्यात वाण्याची जोडीही होती. मयूर डोळे विस्पारून म्हणतो, स्विमिंग पूल. थांब, पाण्यात आपली प्रतिमा दिसते. आपण केस पण सरळ करू शकतो तिथं. चल लगेच जाऊया. वाण्या हसत आणि टोकत म्हणते, वा रे, थोडं डोकं आहे तुझ्याकडे. थोडंच, पण आहे. मयूर हसत म्हणाला, हा खेळ पूर्ण होऊ दे, मग बघ माझ्या डोक्याची कमाल काय असते ते. दोघंही लगेच स्विमिंग पूलजवळ पोहोचले आणि त्यांना तिथे पुढचा क्लू सापडला. म्हणण्याचा 5वा क्लू. दिस क्लू वॉज डिफिकल्ट टू हाईड. यू विल हॅव टू गो अँड लुक आउटसाईड. ते लगेच बागेत गेले. मयूर म्हणाला, तू उजवीकडे जा, मी डावीकडे जातो. चल पटकन. दोघंही झाडांखाली, गवतामध्ये, झोपाळ्याजवळ शोधू लागले. पण सुरुवातीला काही सापडलं नाही. वाण्या थोडा टोमणा देत म्हणते, ए छोट्या मेंदूच्या माणसा, इकडे ये. सापडला मला क्लू. झोपाळ्याखाली होता. उघडते मी तो. त्याच वेळी अजून 2 जोड्या थकून खेळातून बाहेर पडल्या आणि आता फक्त 3 जोड्या उरल्या. आणि त्या 3 पैकी 2 जोड्या म्हणजे मयूर वाण्याचे आणि त्यांच्या आईवडिलांचे. म्हणण्याचा 5वा क्लू. टू फाइंड द नेक्स्ट क्लू, जस्ट टेक अ गुड लुक ॲट पेज 18 ऑफ अ स्पेशल बुक. मयूर म्हणतो, चला लायब्ररीकडे. स्पेशल बुक म्हणजे? ते दोघं लायब्ररीत गेले. मयूरने आपलं आवडतं पुस्तक काढलं आणि शोधायला लागला, पण तिथे काहीच नव्हतं. पांड्या म्हणते, आपल्या काकांनाच आवडतं पुस्तक शोध. त्या पुस्तकात क्लू असू शकतो. मला एक पुस्तक दे, मी पण शोधते. दोघांनी अनेक पुस्तकं पाहिली पण क्लू मिळाला नाही. मयूर अचानक विचार करत म्हणतो, स्पेशल बुक म्हणजे एखाद्या महान लेखकाचं पुस्तक? अरे, भगवद्गीता. पहा तिथे. त्यापेक्षा खास काय असेल? त्यांनी भगवद्गीता उघडली आणि पान क्रमांक 18वर त्यांना एक नोट मिळाली. कॉंग्रॅच्युलेशन्स, यू वोन द ट्रेजर हंट. मयूर म्हणतो, येस, आपण जिंकलो वाण्या. दोघं एकमेकांना आनंदात बिलगले आणि तेवढ्यात अचानक कोणीतरी त्यांच्यावर पाणी शिंपडलं. दोघं वेगळे झाले. आशिष हसत म्हणतो, लव बर्ड्स, सूड घेतला मी. तुम्ही मला कशाप्रकारे मारलं होतं ना, बघा आता. आणखी पाणी शिंपडतो. वाण्या लाजून म्हणते, आम्ही लव बर्ड्स नाही आहोत. आशिष म्हणतो, ते मला दिसतंय. चला आता, सगळे वाट बघत आहेत तुमची. ते दोघं हॉलमध्ये परत गेले. सगळ्यांनी त्यांचे अभिनंदन केलं. वनिता आणि वर्षिता यांनी त्यांना एक ट्रॉफी दिली, ज्यावर लिहिलं होतं, बेस्ट कपल. वर्षिता म्हणते, आता विजेत्या जोडप्याला डान्ससाठी आमंत्रित करतो. वनिता म्हणते, प्लीज टाळ्यांचा गडगडाट करा, मयूर आणि वाण्याकरिता. सगळे टाळ्या वाजवतात. मयूरने तिच्यासमोर हात पुढे केला. वाण्याने हलकं हसत आपला हात त्याच्या हातात ठेवला. दोघं स्टेजच्या मध्यभागी आले. पार्श्वभूमीवर गाणं सुरू झालं. मैं अगर कहूँ, ओम शांती ओमचं. डान्स सुरू झाला. मयूरचा एक हात तिच्या हातात गुंफलेला, दुसरा तिच्या कमरेवर. वाण्याचा दुसरा हात मयूरच्या छातीवर. लयीत हळुवारपणे दोघं नाचत होते. सगळ्यांच्या नजरा फक्त त्यांच्यावर होत्या. गाणं सुरू झालं. तुमको पाया है तो जैसे खोया हूँ. मयूर आणि वाण्या एकमेकांकडे पाहत नाचू लागले. नजरेतूनच जणू ते एकमेकांशी बोलत होते. शब्दांची गरजच नव्हती. दोघांच्याही चेहऱ्यावर एकच भावना होती, प्रेम. कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ. त्या क्षणी जणू काळ थांबला होता. गाणं पुढे सरकू लागलं.
मैं अगर कहूँ तुम साहसी. त्याच्या एका हातात तिचा हात होता आणि दुसरा तिच्या कमरेवर, ती त्याच्या छातीवर अलगद विसावलेली. त्यांची पावलं सुरेल लयीवर थिरकत होते, जणू हे गाणं केवळ त्यांच्यासाठीच बनले गेले असावे. शोखियो में डुबिये अदाए. गाण्याच्या प्रत्येक ओळींमध्ये तिच्या सौंदर्याचं वर्णन होतं आणि मयूरचं प्रत्येक हास्य, त्याच्या डोळ्यातली चमक, हे सगळं फक्त तिच्यासाठीच होतं. आता गाणं बदललं. तुमसे ही जब वी मेट मधील. ना है ये पाना ना खोना भी है. त्यांच्या प्रत्येक हालचालीत प्रेमाची मधुरता होती, जसं त्यांची एकमेकींची नाळ जुडली होती, केवळ स्पर्शाने नव्हे तर आत्म्याने. तुमसे ही दिन होता है. त्याचवेळी तर सगळ्या जोड्या एकत्र नाचायला लागल्या आणि सगळा हॉल प्रेमाच्या वातावरणात भारावून गेला. हर घडी सांस आती है, जिंदगी कहलाती है, तुमसे ही तुमसे ही. मग त्या सुंदर गाण्याच्या सुरावटीत सगळे आनंदात नाचू लागले. पण मयूर आणि वाण्या, ते अजूनही फक्त एकमेकांकडे बघत होते, जणू त्यांची नजरच सगळं बोलून जात होती. मैं कहीं भी जाता हूँ, तुमसे ही मिल जाता हूँ. गाणं थांबलं, पण त्यांची नजर भिडलेलीच होती. अजूनही ते तिथेच होते, त्यांच्या छोट्याशा प्रेमाच्या जगात. प्रेक्षकांनी टाळ्यांचा गडगडाट करत त्यांना वास्तवात आणलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं, विशेषतः त्यांच्या आईवडिलांच्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा तो समाधानाचा हसू स्पष्ट सांगत होता, प्लॅन सक्सेसफुल. थोड्या वेळाने दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग न बोलता वेगळ्या दिशांना निघून गेले. पण त्यांच्या नजरेचा तो क्षण सगळ्यांच्या हृदयात कायमचा कोरला गेला. वर्षिता म्हणाली, मयूर आणि वाण्याचा डान्स खरंच जबरदस्त होता आणि बाकी सगळ्यांनीही खूप छान नाच केलात. या दिवसाला इतकं खास बनवल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. लॉनवर डिनरची व्यवस्था केली आहे. सगळ्यांनी मस्तपैकी जेवण करा आणि या पार्टीचा आनंद घ्या. तर आपल्या आजच्या भागात एवढंच. यानंतर मयूर आणि वाण्या यांच्या नशिबात पुढे काय लिहिले आहे ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत आजचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.